निवडणुकीसाठी आता आताची महत्त्वाची बातमी, भाजपकडनं शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव देण्यावर आज चर्चा करण्यात आली आहे। वरिष्ठ विश्वसनीय सूत्रांची ही माहिती आहे। शिवसेनेकडून 125 जागा मिळाव्यात यासाठी आग्रह धरण्यात आलाय। भाजपकडून थेट आकडेवारीसोबत जागांची यादी समोर करण्यात आली आहे। सध्या तरी शिंदेंची ताकद असलेल्या 52 जागा शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी आहे। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये 2017 सालचे जवळपास 47 नगरसेवक आहेत। भाजप आणि शिवसेनेमध्ये परवा वॉर्डनिहाय चर्चा होणार आहे, ज्याद्वारे जागा वाटपाची निश्चिती होणार आहे। तर मुंबईमध्ये भाजपकडनं शिवसेनेला 52 जागांची ऑफर देण्यात आली आहे। शिवसेनेचा 125 जागा मिळावा यासाठी आग्रह आहे अशी सूत्रांची माहिती मिळते। मात्र भाजपकडनं शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडनं कळते। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच होणार आहे। महायुतीच्या बैठकीमध्ये जागांबद्दल तडजोड झाली, तर मुंबईमध्ये भाजपचा आणि ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर करायचा अशी चर्चा सुरू आहे। मुंबईमध्ये शिंदेंना कमी जागा तर ठाण्यात भाजपला कमी जागा देण्यावर देखील बैठकीत चर्चा झाली। मुंबईत एकत्र तर ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये स्वतंत्र लढण्याचाही महायुतीचा प्लॅन आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र लढली तर जास्त जागा जिंकणाऱ्याचा महापौर होणार अशी चर्चा आहे। मुस्लिम बहुल क्षेत्रामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडे तगडा उमेदवार असल्यास ती जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडण्यावरही चर्चा झाली आहे। ज्या जागेवर ज्या पक्षाचा विद्यमान नगरसेवक आहे ती जागा त्याच पक्षाला देण्यात यावी यावर सर्वांचं एकमत झालंय। जागावाटपाच्या प्रक्रियेतून महायुतीची प्रतिमा मलिन होऊ नये आणि कोणताही वाद बाहेर जाऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महायुतीच्या जागावाटपाबाबत गुरुवारी पुन्हा एकदा मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे। आमचा आकडा 150 प्लस ते करण्यासाठी आम्ही एकत्रित कुठल्या वॉर्डात लढू त्याचा अभ्यास आम्ही केला। त्याबद्दलचा अभ्यास गटही आम्ही निर्माण केला। 1-2 दिवसात त्याचा आकडा फायनल करू। मराठीच असणार आहे महापौर। मुंबईचा महापौर आम्ही पण यापूर्वी सांगितलेलं आहे, मुंबईचा महापौर महायुतीचा मराठी महापौर असणार। मुंबईची जनता ही महायुतीचीच पाठीशी आणि महायुतीलाच महापौर बसवण्याकरता त्या आशीर्वादाने सहकार्य करतात। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या हालचाली वाढल्यात। अजित पवार महायुतीमधून बाहेर पडून शरद पवारांची सलगी करणार का असा सवाल निर्माण झालाय। तर पुणे पिंपरीमध्ये एकत्र लढल्यास विरोधकांना फायदा होईल असं फडणवीस म्हणाल्याचा दाखला तटकरेंनी दिला आहे। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादींनी पिंपरीमध्ये एकत्र लढावं यासाठी सुळेंनी नाना काटे यांना फोनही केलाय। एकीकडे दादांची राष्ट्रवादी महायुतीतून आउट झाली असली तरी दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या काही ठिकाणी एकत्र लढण्याच्या चर्चा सुरू झाल्यात। दादांची राष्ट्रवादी आता पालिका निवडणुका महायुतीत लढणार नसल्याचं स्पष्ट झालंय। दादा वेगळे लढणार असल्यानं पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील इच्छुकांच्या भेटी आणि मुलाखती घेण्यासही सुरुवात केली आहे। त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल। त्या संदर्भात मी यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावणार। पण निवडणुकीच्याच तत्वावर जिंका लागतं किंवा निवडणूक लढावी लागतं। त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाचा पूर्ण अधिकार आहे। त्यांचा निवडणूक कशी लढावी त्यांनी त्यांचा पूर्ण निर्णय घ्यायचा आहे। अजित दादाला राष्ट्रवादीचं वाटतं, आम्हाला भाजपचं वाटतं। त्यामुळं जनता निर्णय करेल पिंपरी चिंचवडची कोणाचा महापौर बनवायचा। माझ्या मुलीचं लग्न असताना ताईंनी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला असता आगामी महापालिकेच्या निवडणूक संदर्भात त्यांनी चर्चा केली असता आपल्या मताची विभागणी न होता आपण एकत्र लढावे, आपण ग्राउंड लेवलला चर्चा करावी अशी माझ्याशी चर्चा झाली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी राजकीय शत्रू सगळ्यात एक नंबरचा कोण असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे। मतविभाजनाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला व्हायला नको आणि म्हणून जर हे मतविभाजन टाळायचं असेल तर समविचारी पक्ष असतील किंवा बाकीचे इतर पक्ष असतील भाजप सोडून या सगळ्या पक्षांशी चर्चा करायला काय हरकत आहे। दुसरीकडे पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्तीस्थळं आहेत।
त्यामुळे त्या ठिकाणी युती करण्याने विरोधकांचा फायदा होऊ शकतो असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. दादानेही मुख्यमंत्रींनी जे काय निवेदन त्या ठिकाणी केलं त्याला दुजोरा दिलेला आहे. पण माझी या विषयावरती चर्चा झालेली नाही. कदाचित ज्या वेळेला 2 दिवसामध्ये आमची भेट होईल त्याला नेमकं पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये काय करायचं त्याची